Hello students. Hello students. We learn today 10th English grammar. Transformation of sentence. वाक्याचे रूपांतरीकरण करणे हे आज आपण शिकणार आहोत. Sentences are generally of three kinds. वाक्याचे 3 भाग पडतात. सिंपल, कंपाउंड, कॉम्प्लेक्स. वाक्याचे 3 भाग हे पडतात. यानुसार आपण 3 वाक्य ओळखू शकतो किंवा तयार करू शकतो. पहिला प्रकार आपण समजून घेणार आहोत, सिंपल सेंटेन्स. A simple sentence is the one which has subject, predicate and finite verb. It is single independent clause. सिंपल सेंटेन्स याचा अर्थ असा की साधे वाक्य. या प्रकारात कर्ता असतो, विधान असते आणि वाक्यात मर्यादित क्रियापद असते. हे एकमेव व स्वतंत्र पोटवाक्य असते. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, the sun shines brightly, the bus was late, I looked for Ram at the top. The sun shine brightly. वाक्यामध्ये कर्ता सुद्धा आहे, वाक्यामध्ये विशेषण सुद्धा आहे आणि विशेषण हे त्या कर्त्याची विशेष माहिती देतं. असं साधं सरळ वाक्य आहे, म्हणून अशा वाक्यांना सिंपल सेंटेन्स असं म्हणतात. वाक्याचा दुसरा प्रकार आहे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संमिश्र वाक्य किंवा ज्याला आपण मिश्र वाक्य असं सुद्धा म्हणतो. या वाक्याच्या प्रकारात 2 किंवा त्यापेक्षा जास्त वाक्य असतात व ती and, for, nor, but, or, it, so इत्यादी शब्दांनी जोडलेली असतात. A compound sentence is one which is the made of the two or a more sentence and as they are usually connected with one of the coordinating conjunction and for, nor, but, or, it, so. For example, उदाहरण द्यायचं झालं तर या वाक्यांमध्ये वरील कोणते शब्द आलेत ते लक्षात येतील तुम्हाला. जिम वेटेड फॉर द ट्रेन बट इट वॉज लेट. जिम वेटेड फॉर द ट्रेन हे वाक्याचा पहिला भाग आहे आणि बटपासून वाक्याचा दुसरा भाग आहे. पण ही दोन्ही वाक्य जेव्हा जोडण्यासाठी बट या शब्दाचा वापर केला जातो तेव्हा आपण याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो. दुसऱ्या वाक्यामध्ये इट रेन हेविली अँड वी वेअर अ ड्रेंच. या 2 वाक्यामध्ये अँडने वाक्य जोडलेलं आहे. तिसऱ्या वाक्यात रिया लेफ्ट बिफोर आय अराईव्ह सो आय डिड नॉट सी हर. सो या वाक्यांनी हे 2 वाक्य जोडलेले आहेत, म्हणून अशा वाक्यांना कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. ज्या वाक्यामध्ये वरील शब्द असतात अँड, फॉर, नॉर, बट, ऑर, इट, सो ते कंपाऊंड सेंटेन्सचंच वाक्य असतं. तिसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्याला आपण गुंतागुंतीचे वाक्य असे म्हणतो. अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज वन विच इज मेड अप of at least one main clause
and more or more dependence clauses, usually corrected with one of the subordinating a conjunction after, although, because, it, since, when, while, whenever, though, unless, wherever, as. म्हणजेच या वाक्यांना गुंतागुंतीचे वाक्य म्हणतात. ह्या वाक्याच्या प्रकारात एक मुख्य वाक्य व त्याहूनही जास्त पोटवाक्य यांचा वापर केला जातो. ही वाक्य आफ्टर, ऑल्दो, बिकॉज, इफ, सिन, वेन, व्हाईल, व्हेनेवर, दो, अनलेस, व्हेरेवर, ॲज इत्यादी शब्दांनी जोडली जातात. उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल, ही रिटर्न होम बिकॉज ही वॉज टायर्ड. ही 2 वाक्य आहेत. ह्या 2 वाक्यांना बिकॉज या शब्दांनी जोडलेलं आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर 2 वाक्यांना विच या शब्दांनी जोडलेलं आहे. तिसरं उदाहरणामध्ये बिकॉज ह्या शब्दांनी 2 वाक्यांना जोडलेलं आहे. म्हणून अशा गुंतागुंतीच्या वाक्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हटलं जातं. त्यासाठी ह्या शब्दांचा वापर केला जातो. होमवर्क. आता पुढे काही वाक्य दिलेली आहेत. ही जी वाक्य आहेत ते आता समजवल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असतील. तर त्याप्रमाणे तुम्ही ही कंपाऊंड आहे, सिंपल आहे की कॉम्प्लेक्स आहे ते लिहून मला पाठवा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये होमवर्क दिलेला आहे. हे तुम्हाला स्वतः तयार करायचे आहेत. कंसात दिलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे त्या पद्धतीने ती वाक्य तुम्ही तयार करा आणि मला लिहून पाठवा. थँक्यू.